महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यानं फुटला घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बरका नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नवतेचं अफजल खाने नवतेचं अफजल खाने जिता जागता जन्मू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून कौतिक झालं दरबारात खान निघाला मोठ्या दुर्मित राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोपणार काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा काय म्हणालत रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये अशा वाघिणीचा त्यो छावा आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील वाघिणीचा त्यो छावा गनिमाला कसा ठेचावा डोक्यात नेहमी कावा नेतीचा धाडला सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्या हास्य नाही जाणीव शेतीची आणि करील काही कल्पना युक्तीची हजीच्या भेटीसाठी महाराजाला एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला आणि अशा शामियान्यात खान दौलत डुलेत आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हाक मारी तो हसरी गहिरी खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खान अभिमान मान्या कट्यारीचा वाद त्यानं केला खर आवाज झाला चिलखत होते अंगाला खानाचा वार फुका गेला खान यडबडला इतक्यात महाराजानं